मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर सांगा की अनुसूचित जातीतल्या व्यक्तीसोबत भेदभाव कशाच्या आधारावरती केला जातो. याचं जर उत्तर तुम्हाला सापडलं असेल तर कदाचित तुम्हाला जनगणनेमध्ये बौद्धांनी जात काय लिहावी या प्रश्नाचं देखील उत्तर सापडलेलं असेल. त्याच्यामुळं तुम्हाला जे उत्तर सापडलेलं आहे ते उत्तर योग्य आहे. अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 आम्हाला धम्मदीक्षा दिली आणि त्या दिवशी आम्ही जात नाकारली, त्याच्यामुळे आम्ही जातच्या कॉलममध्ये जात लिहिणार नाही आणि बौद्ध ही जात होऊ शकत नाही, त्याच्यामुळं त्याच्या जातीच्या कॉलममध्ये आपल्याला बौद्धही लिहिता येणार नाही, त्याच्यामुळे फक्त आम्ही बौद्ध लिहू आणि बाकीचे कॉलम हे रिकामे सोडू. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की असं करणं योग्य आहे का. आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत जातीच्या कॉलममध्ये लिहिण्यासाठी असं लोकांचं म्हणणं आहे. एक तर जातीच्या कॉलममध्ये आपण बौद्धही लिहू शकतो, दुसरं जातीच्या कॉलममध्ये आपली पूर्वाश्रमीची जात आहे किंवा आपल्या डॉक्युमेंटवरती जी जात आहे ती लिहू शकतो आणि तिसरं म्हणजे तो रकाना आपण कोराही ठेवू शकतो. असे 3 ऑप्शन आहेत. इथे जी लोकसंख्येची जी जनगणना होणार आहे ही जनगणना धार्मिक जनगणना फक्त होणार नाही तर तिथे जातीय जनगणना देखील होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे जातीय जनगणना कोणाची होणार आहे, अनुसूचित जातीची आणि जमातीची. ही जातीय जनगणना सुरुवातीपासून होत आलेली आहे. आता नेमकं प्रॉब्लेम काय होऊ शकतो माहिती आहे आपल्याला. जो सुरुवातीला आला होता जो म्हणजे 1956ला आपण धर्मांतर केलं, 1961च्या जनगणनेमध्ये आपली लोकसंख्या डिस्टर्ब झाली. म्हणजे बौद्धांची लोकसंख्या जेवढी दाखवायला पाहिजे होती तेवढी दाखवली गेली नाही, परंतु 2011मध्ये मात्र आपण सावध झालो आणि आपली जवळपास इथे 62% लोकसंख्या झाली. हे आपल्याला माहिती आहे. हे का बरं झालं, कारण इथे आपण ज्या मिस्टेक केलेल्या होत्या किंवा लोक ज्या पद्धतीने जागृत नव्हते त्याचा परिणाम असा झाला की इथं आपली लोकसंख्या फक्त 30%च्या आसपास होती आणि इथे डायरेक्टली आपली 62%च्या आसपास झाली. ही लोकसंख्या दुप्पट कशी काय वाढली असे अनेकांचे प्रश्न आहेत. पण हे कशाचा परिणाम आहे तर 1956ला जे आपण धर्मांतर केलं त्याच्यानंतर जी प्रक्रिया सुरू झाली त्याचा हा परिणाम होता. आता ही चूक आपल्याकडून आत्ता होता कामा नये. आता मी तुम्हाला आणखीन 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्या 2 महत्त्वाच्या गोष्टी अशा होत्या की धर्म ही जी गोष्ट आहे ही धर्म गोष्ट ही वैयक्तिक बाब आहे, आपल्या आयुष्याशी निगडीत बाब आहे, ती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यामुळे आपण धर्माचा उल्लेख त्याच्यामध्ये करणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जात हा जो प्रकार आहे हा ऐतिहासिक प्रकार आहे आणि तो सामाजिक विषमतेचा एक दस्तावेज आहे, आपल्याला माहिती आहे. आणि हा दस्तावेज आपल्याला पूर्णपणे नष्टही करायचा हेही माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये सांगितलं की जात काय आहे तर जात ही एक सायकी आहे. त्याच्यामुळं आपण मानसिक दृष्टिकोनातून सायकोलॉजिकली आपण जात संपवलेली आहे. आपण म्हणजे आपल्या हृदयामधून ही जात काढलेली आहे आणि मेंदूमधूनही आपण जात काढून टाकलेली आहे. पण आपल्या एकट्याने जात काढून टाकल्यामुळे इथली विषमता संपणार आहे का, नाही. आपल्यासोबत आजही जात भेदभाव कशाच्या आधारावरती होतो आहे, जातीच्या आधारावरती होतो आहे. भेदभाव धर्माच्या आधारावरती आपल्यासोबत खूप कमी प्रमाणामध्ये होतो, हे लक्षात घ्या. म्हणजे धार्मिक विषमता आपल्याकडे आहे ती सगळ्या धर्मामध्ये आहे, सगळ्या धर्मासोबत डिस्क्रिमिनेशन होतं, कमी जास्त होतं. पण जातीच्या नावावरती हे सगळ्यात मोठा आपल्यासोबत काय होतो, सामाजिक भेदभाव होतो. सामाजिक भेदभावाचं मूळ काय आहे तर ती जात आहे. आणि आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल हे जातीच्या आधारावरती सगळे कॅल्क्युलेशन करत असतं अर्थसंकल्प सादर करत असताना देखील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी काही सगळी प्रक्रिया आहे ही जनगणनेची प्रक्रिया, ही जनगणनेची प्रक्रिया एक प्रशासकीय आणि वैधानिक प्रक्रियेचा देखील भाग आहे. म्हणजे काय आहे तर संवैधानिक भाग आहे. जनगणना हा संवैधानिक प्रक्रियेचा एक भाग असल्यामुळं त्या जनगणनेमध्ये आपली प्रॉपर नोंद होणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला म्हणालो की आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. त्या 3 ऑप्शनपैकी आपण जात लिहायची नाकारायची का बौद्ध लिहायचं का पूर्वाश्रमीची जात लिहायची, हा महत्त्वाचा प्रश्न आपण उपस्थित केलेला होता. आणि ही जी सगळी संवैधानिक प्रक्रिया आहे याच्यामध्ये प्रशासकीय आणि वैधानिक प्रक्रियेद्वारे आपले हक्क जर मिळवून घ्यायचे असतील तर आपली तिथे प्रॉपर नोंद होणं गरजेचं आहे, असंही मी तुम्हाला म्हणालो होतो. त्याच्यामुळं जास्त कन्फ्यूज होत बसण्याची आवश्यकता नाही. हा फॉर्म जो आहे ह्या जनगणनेमधून आपल्याला पुढच्या 10 वर्षापर्यंत जे काही धोरणं ठरणार आहेत, जी काही निधी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्याचा हा भाग आहे. तुम्हाला कदाचित माहीत नसेल
वसतिगृहामध्ये प्रवेश देत असताना जात बघितली जाते हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. 2011 नंतर महाराष्ट्रामध्ये काय झालं हे तुम्हाला कोणालाच कदाचित तुम्ही याच्याकडे बारकाईने बघितलं नसेल. तुम्ही ज्यावेळेस शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घ्यायला जाल, तुम्ही फक्त अनुसूचित जातीचे आहेत म्हणून फक्त चालत नाही हे सध्या, तर तुम्हाला तिथे तुमच्या जातीचा कोटा ठेवलेला आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तिथे महार जातीसाठी कोटा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मांग जातीसाठी वेगळा कोटा आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, चांभार जातीसाठी वेगळा कोटा आहे. अशा सगळ्या जातीसाठी स्वतंत्र कोटा ठेवलेला आहे हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. म्हणजे जे काही रिझर्वेशन 13% उपवर्गीकरण आता आपण सांगतोय ना, हे उपवर्गीकरण वसतिगृहामध्ये केव्हाच लागू झाले, म्हणजे 2011 मध्ये हे सगळ्या गोष्टी लागू झालेल्या आहेत. तुम्ही कधी वसतिगृहामध्ये जाऊन बघा आणि तिथे काय प्रॉब्लेम येतोय तो बघा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही जात नाकारली असेल आणि तुम्ही जर समजा बौद्ध जातीचं कास्ट व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र काढायला गेलात तर तुमच्याकडे तसे पुरावे देखील असणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आत्ता 2025-26 मध्ये महाराष्ट्र सरकारने धर्मांतराचा कायदा तयार केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का? या धर्मांतराच्या कायद्यामध्ये त्यांनी काय नियम केलेले आहेत हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. धर्मांतर केलेल्याची नोंद तुमची आता त्या तत्सम अधिकाऱ्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळं ज्या लोकांना धर्मांतर करायचं आहे त्यांना नोटीस देखील द्यायची आहे. 60 दिवसानंतर त्याचं धर्मांतर होणार आहे. धर्मांतर झाल्यानंतर त्याच्यावरती त्याच्या नातेवाईकाचे ऑब्जेक्शन येणार आहेत. ऑब्जेक्शन जर नाही आले तर त्याची धर्मांतरित म्हणून नोंद होणार आहे. ही प्रक्रिया कदाचित तुम्हाला माहिती नसेल. त्याच्यामुळं कायदे कुठे कुठे अडचणीचे ठरतात हे लक्षात ठेवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कास्ट व्हॅलिडिटी करायला जाल त्यावेळेस तुम्हाला तो पुरावा देखील आता मागितला जाईल कदाचित की तुम्ही धर्मांतर केलेलं आहे, तर धर्मांतर केलेल्याचा तुमचा पुरावा दाखवा. हे होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये, इथं काही होऊ शकतं. त्याच्यामुळं आता आपल्याला प्रॉपरली आपलं जे पूर्ण रेकॉर्ड आहे हे पूर्ण रेकॉर्ड तयार होणं गरजेचं आहे. आपण धर्मांतर केलेलं आहे, जात नाकारलेली आहे हे आपल्याला माहिती आहे. आपण सायकोलॉजिकली नाकारलेली आहे आणि म्हणजे आपल्या हृदयातूनही आपण तो जातीचा काटा काढून टाकलेला आहे, हे सगळं ठीक आहे. त्याच्यामुळं तुम्हाला हे जे काही पुढचे प्रशासकीय अडथळे येणार आहेत ना, या अडथळ्याकरिता तुम्हाला जातीची नोंदणी करावी लागणार आहे. म्हणून तुम्हाला म्हणतोय की हा संवैधानिक प्रक्रियेचा भाग आहे, जास्त टेन्शन घेऊ नका. कारण जात तशीही आपण नाकारलेली आहे. आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगायची होती ती अशी की हे जे काही केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे ना, हे सरकार लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी करत असतं. एससी घटकासाठी अंतर्गत जाहीर म्हणजे जे काही निधी आहेत ते सगळे निधी या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जाहीर करतं आणि त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम आपला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतदारसंघामधल्या राखीव जागा ज्या आहेत त्या राखीव जागांची देखील आकडेवारी लोकसंख्येवरून ठरत असते. त्याच्यामुळं धर्म लिहून जर जात सोडली तर एकूण एससी लोकसंख्या कमी दिसायला लागू शकते किंवा कमी होऊ शकते. कारण धर्माचा जो कॉलम आहे हा धर्माचा कॉलम हा जातीचा कॉलम गृहीत धरला जाईल की नाही सांगता येत नाही. त्याच्यामुळं तुमची जी नोंद आहे जात नसलेले लोक अशी नोंद होऊ शकते. आता काही लोक मला म्हणतील फक्त धर्म लिहिलं बौद्ध लिहिलं म्हणजे आपण बौद्ध झालो ना, एससी मध्ये आलो ना, असं नाही. जात नसलेल्या लोकांचा कॉलम तयार होऊ शकतो आणि तुमची जी ओळख आहे ती फक्त धार्मिक राहू शकते. जात नसलेल्या लोकांमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. त्याच्यामुळं तुमची डबल नोंद होईल की नाही सांगता येत नाही. हे नंतरचा प्रशासकीय भाग आहे. धर्म जर लिहिला तर फक्त तुमची धर्माची नोंद होईल आणि जात जर नाही लिहिली तर जात नसलेले लोक तुमच्या त्याच्यामध्ये नोंद होऊ शकते. त्याच्यामुळं ही प्रशासकीय अडथळे समजून घ्या आणि जातीच्या कॉलममध्ये प्रॉपर आपल्या सर्टिफिकेटवर असलेल्या जातीचा उल्लेख करा, अन्यथा तुमची नोंद ही जात नसलेल्या लोकांमध्ये होऊ शकते. तुम्हाला जर याच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असतील तर पुन्हा विचारा, मी तुम्हाला पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो. पण ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका कारण ही महत्त्वाची माहिती आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.